नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची अर्ज प्रक्रिया आणि केवायसी याद्या या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की शेतकरी कर्जमाफी योजनेची जी अर्ज प्रक्रिया असेल किंवा केवायसीच्या ज्या याद्या असेल त्या कशा पद्धतीने प्रसिद्ध होतील आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना या ठिकाणी केवायसी करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा, शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या ठिकाणी जी प्रक्रिया आहे आणि शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती काय, शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे ते आपण समजून घेऊया। बघा, शासनाचे निर्देश ई केवायसी आणि नवीन पीक कर्ज जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना जे नवीन पीक कर्ज मिळणार आहे मध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे या कर्जमाफी योजनेमध्ये तो आहे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी। ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल ॲग्रीस्टॅकचा त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमध्ये पात्र केलं जाईल। म्हणजे जे कर्जमाफीच्या नियम अटीमध्ये जे शेतकरी बसतील अशा सर्व शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे। आता ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी काय आहे की त्यांना नवीन पुन्हा फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या। ते केल्यानंतर मग तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि तिथून पुढे तुम्हाला केवायसी वगैरे करावी लागेल। त्यामुळे ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी ध्यानात ठेवायची आहे की ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी हा या कर्जमाफी योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी जी आहे ती 30 जून पर्यंत किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं जे आश्वासन होतं शासनाकडून ते 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं शासनानं आश्वासन दिलेलं होतं। आणि त्यामुळेच या ठिकाणी बघा, सर्व व्यापारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी बँकांना नवीन ESOP म्हणजेच मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी वितरित करण्यात आल्या आहे। कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या कधीपर्यंत प्रसिद्ध केल्या जातील? साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी योजनेच्या याद्या पाहायला मिळतील। 5 किंवा 6 जुलै पर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी योजनेच्या याद्या पाहायला मिळतील। आता ह्या याद्या कुठे पाहायला मिळतील? तुमच्या गावाची जी चावडी असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा तुमची बँक असेल त्या बँकेच्या शाखेमध्ये तुम्हाला या तिन्ही ठिकाणी कुठेही तुमच्या कर्जमाफी योजनेमध्ये कोण कोण शेतकरी पात्र आहेत किंवा तुम्ही पात्र आहात की नाही तिची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। बघा, आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काय करायचं, यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली जाईल। आता हे सुरू झालंय, पण तुम्हाला कसं समजेल की आपलं नाव कर्जमाफी योजनेमध्ये आहे का नाही? त्यासाठी बँकेकडून तुम्हाला मेसेज देखील पाठवला जाणार आहे। बँकेकडून कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना मेसेज पाठवला जाईल की तुम्ही पात्र आहेत, तुम्ही केवायसी करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जरी तुम्हाला मेसेज आला नाही तरी बँकेच्या मेसेजच्या भरोश्यावर राहू नका। तुम्ही जे काही ठिकाणी अधिकृत याद्या लावलेल्या असतील किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन देखील यादी तपासून घेऊ शकता। तिथं तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला कर्जमाफी योजनेसाठी केवायसी करता येईल। आणि आता ही जी केवायसीची जी प्रक्रिया असेल ती सर्वात अगोदर तुम्हाला एखादा बँकेकडून मेसेज येईल, नाही आला तर तुम्ही यादीमध्ये नाव चेक करा। यादीमध्ये नाव आल्यानंतर प्रत्येक त्या यादीमध्ये एक क्रमांक असेल, विशिष्ट ओळख क्रमांक, तो क्रमांक घेऊन तुम्हाला पडताळणी करायची आहे। बायोमेट्रिक असेल किंवा OTP द्वारे असेल, अशा पद्धतीने केवायसी केली जाईल। आता यादीमध्ये तुमचं जे काही नाव आलं असेल त्यामध्ये जर माहिती आणि रक्कम योग्य असेल तर केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे। परंतु नावात किंवा रकमेत तफावत असेल तर तुम्हाला काय करायचंय, एकदा तक्रार करायची आहे। केवायसी करण्या अगोदर तक्रार करून घ्या, म्हणजे तुमचे जे काही लाभ असेल कर्जमाफी योजनेचा तो योग्य पद्धतीने तुम्हाला मिळेल। परंतु वेळ देखील लागू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नवीन पीक कर्जाचा मार्ग देखील या ठिकाणी मोकळा होणार आहे। जे शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत त्यांना कर्जमाफी योजनेचं प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्यानंतर ते शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेण्यास देखील पात्र ठरतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या 4-5 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत। आपला ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी तयार असल्याची आजच खात्री करा। तुमचा फार्मर आयडी आहे का, व्यवस्थित तुम्ही काढलेला आहे का ते चेक करा। त्यानंतर बँकेत आपला चालू मोबाईल नंबर अद्ययावत अपडेट ठेवा, जेणेकरून SMS तुम्हाला मिळेल। तुमच्या बँकेमध्ये तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट असायला हवा। 5 ते 6 जुलैला गावची चावडी किंवा ग्रामपंचायतवरील यादी तपासा। 5-6 जुलैला नाही लागली तर जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि यादीमध्ये नाव असल्यास तुम्हाला केवायसी करायची आहे। या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंट करा आणि कर्जमाफी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा।